सामना आहे आणि सलामीवीर बॅटर म्हणून जर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी चला सलमान बॅटर या प्लीज लवकर. चला रामानुज वर्मा आणि त्याच्या जोडीला सलमान आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल रॉय गोलंदाजी ट्रॅक वर पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन आहे आणि मॅचला आता सुरुवात होते. पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि मॅचला आता सुरुवात होते. 6 षटकांचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय हिट मास्टर या ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर. आजच आपण पाहिलं तर हिट मास्टर या स्पोर्टचे सर्वेसर्वा उमेश वर्मा यांनीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी घोषणा केली की माझा जो ब्रँड आहे हिट मास्टर या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून रामानुज वर्मा आणि वर्ल्डचा वंडर बॉय अभिषेक आंबरे या 2 खेळाडूंची निवड केली आहे आणि या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं तर हिट मास्टर या ब्रँडची बॅट देखील दिली गेली आहे. परंतु सामन्याला आता सुरुवात होते. पहिला बॉल पॉवर प्ले, पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. सलमान आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉलने सुरुवात झाली या स्पर्धेतील. आपण पाहिलं तर आज पहिला दिवस आणि क्वार्टर फायनलचा सामना मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. प्रथम पारितोषिक 61,000 रुपये व आकर्षक असा चषक आहे आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 51,000 व आकर्षक असा चषक. परंतु या बॉलवर फटका फसला जरूर होता, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. उजेर होते त्या ठिकाणी आणि त्यांनी केलेली फिल्डिंग, वा उजेर काय फिल्डिंग केली आहे. बॉल जरूर आपण पाहिलं तर रोखण्यात यशस्वी झाले. बॉल असं वाटलं की सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करत होते उजेर, परंतु स्वतःला त्या ठिकाणी त्यांनी सावरलं. बॉल आतमध्ये ढकललं जरूर आणि त्यानंतर मात्र त्या धावा पूर्ण केल्या आहेत. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, आपण याची नोंद घ्या प्लीज. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे गौरंग पारसेकर. आपण लगेच चेक करून घ्या आणि तो निर्णय परत लगेच आपण पंचांकडे सुपूर्द करायचा आहे. येस, थँक्यू. येस, एकच धाव असणार आहे. निर्णय आलेला आहे. ज्यावेळेला रामानुज वर्मा आज ऐकायचं नावच घेत नाहीये. बॉल गेलाय आता मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेतील 3रा नायनर आतापर्यंत आणि 2 नायनर या खेळाडूच्या नावावर राहिलेत. नाव त्याचं रामानुज. हिट मास्टर्स या ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर हा खेळाडू आणि त्याच्याच बॅट मधून हार्ड हिटिंग फलंदाजी आता मैदानामध्ये पाहायला मिळते.
आलाय नायनर. आतापर्यंत 3 नायनर संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पहिला नायनर रामानुज वर्मा, दुसरा नायनर निखिल जाधव आणि पुन्हा एकदा आता रामानुज वर्माच्या बॅट मधून स्पर्धेतील तिसरा नायनर आलाय. हो चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललंय. स्टिअर करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 11. हो यावेळेला सलमान, परंतु फटका फसलाय आणि मुकेश दास कोणती चूक करणार नाहीयेत. विकेट आली आहे, बॅटर आउट. रोहित आलेत बॅटिंगसाठी आणि 11 धावा धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. डायनर आला होता फलंदाज रामानुज वर्माच्या बॅटमधून, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट देखील आली आहे, ती म्हणजे सलमान सोलंकी या खेळाडूची, आणि तो बाद झाल्यानंतर मात्र रोहित. ओ चांगला बॉल, स्विंग ॲट अ मिस, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर. पॉवर प्लेचं षटक होतं, म्हणजेच काय धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावर 22 या आकड्यावर. मुकेशचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल घोषंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने 23 धावा आता धाव फलकावर. ओ रामानुज पूल करण्याचा प्रयत्न, पूल झालाय सक्सेसफुल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि रामानुजची बॅटिंग. हो आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा हवाई हल्ला पाहायला मिळतोय, परंतु फटका फसला होता आणि झेल देखील त्या ठिकाणी निसटलाय. रामानुजला जीवदान मिळालंय आणि 2 धावा मात्र धावून देखील पूर्ण केल्यात. भर पावसात अशा कॅचेस टिपणं मात्र कठीण काम आहे, परंतु ते तुम्हाला करावं लागेल, कारण तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळताय. चांगला बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅक टू दी बॉलर. हा डॉट बॉल.
ओहो, आणखीन एक बॉल पुन्हा एकदा विकेट किपर यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि लगातारचे 2 चेंडू मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावर. एक गडी माघारी देखील परतलाय, परंतु मुकेश दास आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर रामानुज वर्मा चांगली बॅटिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेत. हो, यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय रामानुज यांनी आणि हा बॉल चाललाय आता 6 धावांसाठी. जीवदान मिळालं होतं रामानुज यांना आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय मिळालेल्या जीवदानाचं सोनं करत असताना पाहायला मिळतात. फुलरलेनचा बॉल होता, चांगला स्ट्रोक रामानुज यांच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 37 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. ओहो, बॉल जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. शुभम आलेत नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. 38 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी देखील परतलाय. सलमान माघारी परतलेत, परंतु त्यानंतर मात्र रोहित. ओहो, चांगला बॉल शुभम यांचा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडूने उसळी देखील घेतली, थोडंसं वळण देखील घेतलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. रोहित परदेशीला आपण पाहतोय बॅटिंगसाठी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र रामानुज वर्माने चांगली बॅटिंग केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 नायनर त्याच्या बॅटमधून. षटकारांचा तर पाऊसच पाडला या खेळाडूने. हो, प्रचंड वेगातला बॉल, परंतु दिशा चुकली आहे. वाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 39. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय रोहितने. या बॉलवर देखील आता सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 40. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतला होता. सलमान सोलंकीची विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाचा डाव सांभाळलाय. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. ओहो, यावेळेला मिडआउट मध्ये आपण पाहिलं तर मंगेश वैदी चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. ओहो, यावेळेला चांगला कन्वर्ट केला या चेंडूला आणि बॉल मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय 6 धावांसाठी. रामानुज यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. लोअर फुलटॉस होता, चांगला पिक करण्याचा प्रयत्न. या बॉलला पाठवलं, फक्त दिशा दिली आणि 6 धावा वसूल देखील केल्यात रामानुज वर्माने. सेहेचाळीस 46.
हो, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. शुभम यांचा हा चेंडू सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये जरूर गेलाय आणि डॉट बॉल. हो हो, आणखीन एक मोठा फटका याही बॉलला पाठवलाय का मैदानाच्या बाहेर तेच पाहायचंय. परंतु 6 धावा मिळणार आहेत. षटकार. रामानुज वर्मा अक्षरशः बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी स्किड झाले शुभम, परंतु त्याचा फायदा मात्र रामानुज वर्मा यांनी उचलला. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावर 52. एक गडी बाद. धावफलकावर झालेले आहेत. एक गडी माघारी परतलाय मुकेश दास नवीन गोलंदाज. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. पहिलाच बॉल, डॉट बॉल आलाय. ओहो, यावेळेला लॉंग ऑफची दिशा निवडली आहे आणि बॉल मात्र आता नक्की कुठे गेलाय ते पाहायचं आहे. यस, बॉल असं वाटलं की पाण्यात अडलाय आणि तेच घडलंय. नाहीये. जेवढ्या धावा धावून पूर्ण केल्या तेवढ्याच धावा मात्र काउंट केल्या जातील. आपण याची नोंद घ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि प्रयत्न चांगले केले जरूर होते, परंतु बॉल अक्षरशः पाण्यामध्ये अडला आणि पहा ऑन स्क्रीन अगदी बाउंड्री लाईन वर जाऊन तो थांबलाय. हो हो, आता रोहितच्या बॅटमधून लॉंग ऑन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो, 9वा नाईनर आलाय. हो, नायनर आहे. 9वा आलाय रोहितच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 नायनर पाहायला मिळाले. त्या 4 मधील 2 ठोकलेत रामानुज वर्माने, 1 निखिल जाधवच्या नावावर आणि आता हा आलाय रोहित परदेशीच्या नावावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मुकेश दासचा हा चेंडू होता. रोहित परदेशी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क हा फटका सजवलाय रोहित परदेशीने आणि 9 धावा वसूल देखील केलेत. 64 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय.
या वेळेला जर आपण पाहिलं तर विकेट किपर यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू, फलंदाज मात्र बाद आणि विकेट देखील आली आहे. 64. नवीन बॅटर आपण पाहतोय आदित्य बॅटिंगसाठी. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 65 धावा आता धावफलकावर पाहायला मिळते. 65. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 65 झाले धावफलकावर. ओहो, चांगला बॉल नाकाच्या समोरून घासत पुसत बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावर. 65. शुभम आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. उद्या रविवार आणि उद्या देखील आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 6 संघ, परंतु काय झेल टिपलाय. वॉट कॅच. एका हातामध्ये हा झेल पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उबेद आहेत विकेट किपर आणि एका हातामध्ये वा चांगला झेल उबेद यांनी टिपलाय आणि फलंदाज बाद झालेत. आदित्यची विकेट आल्यानंतर मात्र नवीन फलंदाज तौसिफ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला तौसिफ आले आहेत आणि फटका त्यांचा फसलाय, परंतु आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तौसिफ यांनी केला, परंतु चांगला झेल. पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला चांगला कॅरी केलाय आणि फलंदाज मात्र तौसिफ बाद झालेत.
ओ हॅट्रिक बॉल, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे शुभम यांनी. डॉट बॉल. चावडा बॅटिंगसाठी आले आहेत आणि ओ यावेळेला फटका फसला जरूर होता, परंतु बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावर. 66 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 मधील 5वं षटक प्रगती पथावर आहे आणि पुन्हा एकदा कमबॅक टीम रॉयल स्टर्नर विक्रोळी यांचा संघ या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी शुभमने केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 16 धावा आणि 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. हो आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल, हा देखील डॉट बॉल आहे. म्हणजेच काय आता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 66 धावा धावफलकावर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे, कारण 2 षटकं त्याने हाताळली. फक्त 8च्या सरासरीने 16 धावा खर्च केल्या, 2 विकेट. 66. या ओव्हरचा विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केली आहे. 66 ऑन बोर्ड. चला थोडं स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती असणार आहे. आणि भाविक आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. भाविन आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि वाईट बॉल पंच घोषित करतायत. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, आपण याची नोंद घ्या. आणि या बॉलवर आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटला स्पर्श करून विकेट किपर उबेद यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि रामानुज वर्मा यांनी स्वतःच मैदान सोडलंय. विकेट आली आहे, बॅटर आउट.
सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 68 धावा धाव फलकावर झाल्या. चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी पांगम यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या टी शर्ट्स मात्र प्रकाशजी पांगम यांच्याकडून पुरस्कृत केल्या गेल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सध्या मात्र चिंतामणी स्पोर्ट्स हा ब्रँड संपूर्ण टेनिस क्रिकेट त्याचप्रमाणे संपूर्ण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये झळकतोय. असेच चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. आपण देखील प्रकाशजी पांगम यांच्याशी संपर्क साधून ज्या जर्सीज आहेत त्या पावसाळी रबर बॉलच्या जर्सीज सिवलेस त्याचप्रमाणे ब्रँडच्या जर्सीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रकाशजी पांगम करत असतात. आणि तेच चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम आमच्या समवेत आज मात्र आपण पाहिलं तर ऑनलाईन ट्रोलिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आणि षटकार आता मात्र झेल सुटल्यानंतर हा षटकार येताना पाहायला मिळतोय. चावडा यांच्या बॅटमधून ॲक्शन रिप्ले पुलचा फटका होता. झेल त्याच्या हातातून निसटला आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा षटकार. चिंचपोकीच्या चिंतामणीचा आशीर्वाद आणि चिंतामणी स्पोर्ट्स सध्या मात्र हा ब्रँड सध्या संपूर्ण टेनिस क्रिकेट असू द्या त्याचप्रमाणे जे विविध खेळ आहेत त्या प्रत्येक खेळाच्या ज्या जर्सीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मात्र चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी पांगम यांच्याकडून डिझाईन करण्यामागे त्याचप्रमाणे क्रिएट करण्यामागे हे काम कठीण असतं मित्रांनो. परंतु चिंतामणी स्पोर्ट्स या शॉपला आपण भेट देऊ शकता. अगदी अल्प दरामध्ये प्रकाशजी पांगम त्या जर्सीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पांगम हे नाव सध्या झळकतंय या संपूर्ण स्पर्धेत. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रकाशजी पांगम. बॉल मात्र आता गोषंकी क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 धावा धाव फलकावर 5 गडी बाद. 36 बॉल मध्ये 77 धावांची गरज.
36 बॉल आणि 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे ती म्हणजे 77 धावाची. जिमी नाटेकर म्हणजे दिनेश नाटेकर षटक क्रमांक 1. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जिमीला. बॅटिंगसाठी माहुल गावचा मंगेश वैती आणि त्याच्या जोडीला उजेर. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल दिशा दिली आहे. व्हॉट अ शॉट. मंगेश वैती माहुल गावचा मंगेश मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉलवर षटकार. ऍक्शन रिप्ले द शॉट ऑफ द इव्हिनिंग. फक्त दिशा दिली आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तौसिफच्या डोक्यावरून हा फटका. डीप पॉइंटला तौसिफ होता परंतु त्याच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळाला. माहुलगावचा मंगेश आलाय आणि पावसाला देखील आता सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस आणि फलंदाजी आपण पाहतोय माहुलगावच्या मंगेश वैतीजी. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुटवर आले, हलक्या हाताने बॉलला ढकललं, सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न परंतु एका जावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 7. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेच आहे आणि याच षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न असणार आहे वेस्टर्नर विक्टोरियन्स या संघाचा. परंतु हा मुसळधार पाऊस आपण पाहतोय ऐकायचं नावच घेत नाहीये. गेले 4 ते 5 दिवस संपूर्ण मुंबईची तुंबई झाली आहे असा हा मुसळधार पाऊस आणि आता देखील ते चित्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः पावसाने हाहाकार माजवलाय. रेड अलर्ट जारी केलाय संपूर्ण मुंबई परिसरामध्ये. मुंबई महानगरपालिका सध्या मात्र कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आमचे पोलीस बांधव, मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे आमची BST ची टीम सगळ्यांनी आता मेहनत घेतली आहे. परंतु या बॉलवर आता 2 धावा धावून कंप्लीट केल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 9. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्रामाचा रंगलाय करिडोरच्या गोदरेज क्रीडांगणामध्ये. ही स्पर्धा जिंकणार कोण? आजच्या संपूर्ण दिवसामधून, पहिल्या दिवसामधून अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार त्याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये मिळेल. परंतु हा सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला टीम रिया प्रशांत 11 आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला टीम रॉयस्टर्नर विक्टोरियन्स. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 77 धावांचा पाठलाग, 9 धावा धावफलकावर. मंगेश वैती आणि उजेर शेख. नेक्स्ट बॉल जिमी नाटेकर. पुढचा बॉल सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आशिष कौशिक चांगली फिल्डिंग. बॉल घेऊन लगेच आपण पाहिलं तर आशिष कौशिक बॉलपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावर झाल्या. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कडक सामना मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट, पावसाळा, एका हातात गरमागरम चहा, एका हातात गरमागरम वडापाव आणि या क्रिकेटचा आनंद, हे वेगच समीकरण आहे. आणि काही प्रेक्षक तर कांदा भजी आणि गरम चहाचा आस्वाद घेत असताना मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहत असतात. अशी स्पर्धा आहे. आणि यावेळेला इनसाइड आउट. मंगेश वैती फटका फसलाय. रोहितने कोणती चूक केली नाहीये आणि पहा ऑन स्क्रीन झेल टिपलाय. विकेट, बॅटर आउट.
आर्या आलेत नवीन बॅटर, परंतु हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर, एक गडी माघारी परतलाय. म्हणजेच काय, पॉवर प्लेचं पहिलं षटक, 20 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण उर्वरित 30 बॉलचं काही शिल्लक असणार आणि 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 30 बॉल 57 रन्स टू विन. चला सामन्याला सुरुवात करा. शिवम कनोजिया पहिला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच याच खेळाडूने मिळवला होता. तोच खेळाडू आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच डॉट बॉल हाताळलाय. मॅचचं समीकरण 29 बॉल आणि 57 धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. यावेळेला उजेरच्या बॅटमधून इनसाइड आउट स्ट्रोक आहे. फटका फसला जरूर होता, परंतु गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला उजेरने आणि 2 धावा धावून पूर्ण केलेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर 26,000 प्रेक्षकांनी ऑनलाईन प्रो लिंकवर या स्पर्धेचा आनंद घेतलाय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत, सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असणाऱ्या या पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये माने वाडेकर ट्रॉफी 2026 8वं पर्व स्पर्धेचा पहिला दिवस आणि क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. ओहो, यावेळेला वेगातला बॉल होता, परंतु थोडीशी दुखापत झाली असंच वाटतंय उजेरला. डॉट बॉल एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. प्रचंड वेगातला बॉल. ओहो, थोडीशी दुखापत झाली आहे उजेरला आणि हा डॉट बॉल, परंतु सेफ आहे उजेर असं चित्र दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतला. इथून पुढे 27 बॉलचा काही शिल्लक आणि 27 बॉल मध्ये 55 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 24. ओहो, यावेळेला क्लीन बोल्ड एसट्या उद्ध्वस्त करून टाकलाय. बरोबर मधली एसटीच उडवून टाकली आहे शिवम कनोजियाने आणि फलंदाज आपण पाहतोय उजेर शेख बाद, विकेट.
नवीन फलंदाज आपण पाहतोय बिपिन बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओ चांगला बॉल. शिवम कनोजिया, कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदाजाचं. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि धावा झाल्या 24. बॉल मात्र आता चाललाय सर फिल्डरच्या हातामध्ये. विकेट. उबेद खान. 24 झाले धावफलकावर. जिमी नाटेकर. 23 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. 3 गडी माघारी परतलेत, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. उबेद खान आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल निघून चाललाय गोचंकी क्षेत्रात. सिंगल. चांगला बॉल. जिमी हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आता स्क्वेअर लेगच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु चांगली फिल्डिंग डीप मध्ये केली आहे. तौसिफ तिवारीने सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावर 27. 20 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 20 बॉल मध्ये 50 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 3 गडी माघारी परतलेत, परंतु फलंदाजी करत असताना बिपिन आणि त्याच्या जोडीला उबेद खान. चांगला बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. दिनेश नाटेकर. जिमीने केलेली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये मंत्रमुग्ध प्रभावित केलंय जिमी नाटेकरने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर शिवम कनोजियाने केलेली गोलंदाजी, रामानुज वर्माने केलेली फलंदाजी आणि त्याच्या जोरावरच चांगला खेळ केलाय टीम रिया प्रशांत.
झळकावलं होतं तो खेळाडू आपण पाहतोय आज मात्र व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घेतोय. मयुरेश यादव आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आशिष कौशिक पंडितला आपण पाहतोय इन ॲक्शन. शिवम कनोजिया आलेत परंतु मुसळधार पाऊस आणि त्या पावसातलं हे क्रिकेट आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली शिवम कनोजियाने. ॲक्शन रिप्ले परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा अजूनही करायचे आहेत. हो यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि वाह आणखीन एक झेल टिपलाय रोहित परदेशीने आणि फलंदाज बिपिन आउट. मिश्रा आलेत बॅटिंगसाठी. फुल टॉस होता तो मिस केलाय. पाण्याच्या डबक्यात तो बॉल अडलाय. सिंगल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर टीमची आता 31 या आकड्यावर 31. ज्यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल मात्र गोलशंकित क्षेत्रामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. सिंगल. 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर 4 गडी बाद. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. आशिष कौशिक पंडित गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आहे. 11 बॉल मध्ये आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 45. उबेद खान यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचे 2 डॉट बॉल आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत. शेवटचे 10 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
10 बॉलमध्ये 45 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक सरळ तिसरा हा डॉट बॉल आलाय. त्याच टप्प्यावर त्याच गोलंदाजाने तो चेंडू हाताळला म्हणूनच की काय तेच उत्तर आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. मॅचचं समीकरण 9 बॉलचा काही शिल्लक 45 धावा करायचे आहेत. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर हा चेंडू देखील पाहायला मिळाला परंतु सिंगल कंप्लीट केली. लेग बाईज. आता 8 बॉलचा काही शिल्लक आणि 44 धावांची गरज आहे. आणि या गोलंदाजाने मात्र हे षटक मेडन षटक हाताळलं तर मात्र आऊ यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या गोलंदाजाला दिला जाईल. परंतु मेडन ओव्हर होऊ शकणार नाहीये. सिंगल कंप्लीट केली आहे. हा बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे 43. ओमसाई बँड्रा टीम कॅप्टन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ या. ओमसाई बँड्रा टीम कॅप्टन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि त्या सामन्याला सुरुवात होईल. आर्यन आलेत नवीन गोलंदाज. चला आशिष टॉस साठी या. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल. आणखीन एक बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा परंतु हा बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे आणि लांबी कमी पडली आहे. आशिषने डिप्लाय झेल आणि फलंदाज बाद. आकाश टॉस साठी या प्लीज. लवकर या लवकर या. गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा बॉल आता मात्र सोडून दिलाय. चाललाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आणि हा सामना आपण पाहिलं तर आता जिंकलेला आहे टीम रिया प्रशांत 11 या संघाने. अभिनंदन. चला सलमान सोलंकी आपण टॉस साठी या आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच येस रामानुज या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. शिवमने देखील चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटके हाताळत असताना 8 धावा खर्च केल्या परंतु रामानुजने फलंदाजी केली आहे. 16 बॉलमध्ये 37 आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. चला सलमान सोलंकी टॉस साठी या प्लीज.